नमस्कार. जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. दर्शक हो, आपण मागील अनेक सत्रापासून इमोशन्स किंवा भावना ह्या विषयावर चर्चा करत आले आहोत. मागच्या सत्रामध्ये जो विषय आपण मध्येच सोडला होता तो आहे खुशी, सुख किंवा हॅपीनेस. ह्या विषयावर आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी आले आहेत डॉक्टर सचिन. डॉक्टर सचिन, आपलं स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या सत्रामध्ये खुशी ह्या विषयावर, हॅपीनेस या विषयावर आपण चर्चा करत असताना तुम्ही अनेक गोष्टींवर आम्हाला प्रकाश दिलेला आहे की काय केलं पाहिजे, काय असलं पाहिजे, कोणत्या पद्धतीची आपली वृत्ती असली पाहिजे. परंतु सर्वसाधारण घरांमध्ये कित्येकदा आम्ही एक नेहमी अगदी कॉमन घरांमध्ये बघण्यात येते ती गोष्ट म्हणजे की कधी स्त्री म्हणते किंवा कधी पुरुष म्हणतो, एक कॉमन शब्द असा येतो, मी हिला सुखी करू शकत नाही किंवा हिला मी असं खुश करू शकत नाही. तर हे जे वाक्य आहे ह्याचं काय एक्झॅक्टली काय कारण आहे, काय सायकोलॉजी आहे या वाक्याच्या पाठीमागे? तुम्ही एक बाजू मांडली चांगली की मी हिला खुश करू शकत नाही. दुसऱ्या तऱ्हेने पण हा प्रश्न येतो की हे मला खुश ठेवत नाही किंवा मी हिला खुश ठेवत नाही. असं म्हणजे आपली कंप्लेंट असते की यांच्यामुळे मी सुखी नाही आहे किंवा आनंदी नाही आहे. तर हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जे काही ऐकतात त्यांना मी एवढंच सांगेन की आपली खुशी किंवा आपलं सुख हे आपण तयार करतो. कारण आता मानसशास्त्राने बिलकुल स्पष्टपणे आता एवढी क्लॅरिटी याच्यावर आहे की जो विचार आपण करतो त्या विचारामुळे आपल्या भावना निर्माण होतात आणि आपण जे विचार करतो ते आपणच करतो, दुसरा आपले विचार नाही तयार करत. असं होऊ शकतं की दुसऱ्याच्या एखाद्या बिहेवियरने, एखाद्या वागणुकीमुळे माझे विचार नकारात्मक मी चालवतो, पण ते चालवणारा मीच असतो. त्यामुळे मुख्य आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या आयुष्यामध्ये, मनुष्य जीवनामध्ये कोणी तुम्हाला सुखी करू शकत नाही आणि जर एखादा सुखी करत असेल तर त्या व्यक्तीकडून तुम्हाला दुःख हे 100% मिळणार. कारण त्यावेळेला आपण आपलं रिमोट कंट्रोल त्या व्यक्तीला दिलं असेल. म्हणून आम्ही बघतो काउन्सिलिंग मध्ये आमच्याकडे जेव्हा कपल येतात तेव्हा ते म्हणतात की अगोदर हे चांगले होते की अगोदर माय पार्टनर वॉज गुड, पण आता ते नाही आहे तसे. मग काय झालं, जी व्यक्ती तुम्हाला अगोदर चांगली वाटायची, सुख देत होती, आता तिच्यापासून दुःख का? उलट आम्ही बघितलंय की जी व्यक्ती जेवढी प्रिय असते तिच्यापासून तेवढं जास्त दुःख होण्याची शक्यता असते. का? कारण आपण असा विचार करतो की मला जे सुख ह्या व्यक्तीने दिलं होतं तीच मला दुःख देते. हा विचारच चुकीचा आहे. कारण कोणी तुम्हाला सुख किंवा दुःख देत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी चांगलं वागते, त्या चांगल्या वागल्यामुळे आपले विचार आपण निर्माण करतो आणि मग आपल्याला बरं वाटतं. पण ते बरं वाटणं आपल्या विचारामुळे असतं ना, त्या व्यक्तीचे. जर आपण हे जाणून घेतलं की खुशी किंवा आनंद हे माझ्या विचारांवर अवलंबून आहे, मी जो विचार करतो तसा मी खुशी किंवा आनंदामध्ये राहू शकतो, त्यावेळेला आपल्याला खरी सुखाची चावी मिळाली असं मी समजेन. त्यामुळे हे मला सुख देत नाही किंवा ह्याला मी कसं सुखी ठेवू हे म्हणण्यापेक्षा मी माझे विचार कसे सुखाचे निर्माण करू ज्याच्यामुळे माझ्याद्वारे सुखाचे तरंग त्या व्यक्तीला जाऊ शकतील. बाकी कोणालाही आम्ही सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. जी व्यक्ती सुखी आणि दुःखी जे दुःखाचा अनुभव करतात ते आपल्या विचारामुळे करतात आणि इथे हा फरक जाणवतो, एक आध्यात्मिक व्यक्ती आणि एक सामान्य व्यक्ती. आध्यात्मिक व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्याला दोष देत नाही. जेव्हा मी दुसऱ्याला दोष देतो की ह्या व्यक्तीमुळे मी दुःखी आहे, तेव्हा मी काय करत असतो, मी असं म्हणतो की त्या व्यक्तीमुळे माझे विचार असे चालले. पण तेव्हा पण तुम्हाला चॉईस असते आणि जो सुखी व्यक्ती असतो त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो सकारात्मक विचार करतो आणि आपल्याला सुखाचा अनुभव करून घेऊ शकतो. तर ही महत्वाची गोष्ट जर लोकांनी समजून घेतली तर लोक दोष देणं बंद करतील आणि सुखाची जबाबदारी उचलतील. डॉक्टर साहेब, खूप चांगली माहिती सांगितली तुम्ही आम्हाला. पण कधी कधी असंही होतं की जीवनामध्ये असे काही बिकट प्रसंग आलेले असतात, ज्याला इंग्रजीमध्ये क्रायसिस म्हणतो, आणि अगदी सर्रास हे असतात सुद्धा कित्येक लोकांच्या घरामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीने कोणत्या पद्धतीची वृत्ती ठेवावी की कोणत्या पद्धतीचं चिंतन करावं जेणेकरून ती जी सुखाची अनुभूती आहे किंवा तो जो सुखाचा जो स्टेज आहे तो कायम राहू शकेल? खूप छान प्रश्न आहे.
मला भरपूर लोक म्हणतात तुम्हाला काय, तुमच्यापुढे काय समस्या आहेत. असं नाही आहे की आमच्या जीवनात समस्या आहेत आणि प्रत्येकाच्या जीवनात आहेत आणि कदाचित यापुढे त्या वाढत जात आहेत असं आम्हाला दिसतंय. ज्या प्रकारे चारी बाजूला आम्ही बघतो रोज वर्तमानपत्रामध्ये किंवा दूरदर्शनाच्या माध्यमातून आम्ही बघतो की ह्या समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालल्या आहेत आणि वाढणार आहेत. त्यावेळेला आपल्याला ही सकारात्मक वृत्ती ठेवणं फार महत्वाचं असतं. आपण अगोदर पण पाहिले, आपण पुन्हा दर्शकांच्या माहितीसाठी सांगूया की सुख शोधायचं नसतं परंतु सुख निर्माण करायचं असतं. वी आर द क्रिएटर ऑफ हॅपीनेस. आपण सुखाचे रचयिता स्वतः आहोत. तर परमात्मा जसा रचयिता आहे तर त्याची आपण संतान देखील मास्टर रचयिता आहोत आणि आपल्या विचारांनी आपण सुख निर्माण करायचं असतं. हा बेसिक मेसेज लोकांनी नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. तर असे जे लोक आहेत, क्रायसिस तुम्ही शब्द वापरला, क्रायसिस म्हणजे अतिशय बिकट परिस्थिती, अतिशय कठीण परिस्थिती की ज्याच्यामध्ये सुखी राहणं किंवा आनंदी राहणं किंवा खुश राहणं फार कठीण असतं. अशा परिस्थितीमध्ये देखील लोक खुश राहिलेली आहेत आणि असे भरपूर प्रसंग माझ्यासमोर आहेत. असे भरपूर लोक आम्ही पाहिलेले आहेत. मला एक दोन उदाहरणं आठवत आहेत, ते मी सर्वांना सांगेन. तुम्ही विचार करा, एक मनुष्य आहे ज्यांनी पूर्ण आयुष्यभर जॉब केला, नोकरी केला, त्याच्या प्रॉव्हिडंट फंडात जेवढे पैसे होते त्या प्रॉव्हिडंट फंडातल्या पैशाने त्याने आपलं घर बांधलं गावी आणि ते 2 माळ्याचं घर बांधलं. तुम्ही विचार करा, त्याचा पूर्ण आयुष्याचा पैसा त्या घरामध्ये लागलेला आहे. पण ते घर बांधून झाल्यावर काही दिवसातच ते घर कोसळलं. तुम्ही विचार करा, इज इट अ क्रायसिस ऑर नॉट? हा क्रायसिस आहे आणि फार मोठा क्रायसिस आहे. आयुष्याची संपूर्ण कमाई त्या घरामध्ये गेली. पण त्या मनुष्याची अवस्था कशी पाहिजे? त्या मनुष्याने काय केलं असावं? तर त्या मनुष्याने पेढे घेतले आणि सगळ्या गावात वाटायला लागला. तर लोकांना सुरुवातीला वाटलं की हा खरोखरच हा वेडा झालेला आहे, कारण याच्या आयुष्याची सगळी संपत्ती याने घरामध्ये लावली आणि ते घर कोलॅप्स झालेलं आहे. तर हा मनुष्य पेढे कसा वाटू शकतो? पण जेव्हा त्या मनुष्याला एकाने विचारलं की का रे बाबा, तुझं तर संपूर्ण उद्ध्वस्त झालं आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये तू पेढे का वाटतोय सगळ्यांना? तर त्याने अतिशय सुंदर उत्तर दिलं. तो म्हणाला की परमेश्वराचा फार फार धन्यवाद, मी परमेश्वराला शुक्रिया अदा करतो. तर म्हणाले का, असं काय झालं? तो बोलला की हेच जर घर जे आता कोसळलंय हे आम्ही शिफ्ट झाल्यावर कोसळलं असतं तर आमच्यापैकी कोणीही वाचलेलं नसतं. त्यामुळे खूप चांगलं झालं हे घर अगोदर कोसळलं, आम्ही जिवंत तरी आहोत. दॅट इज द ॲटिट्यूड. आणि हा ॲटिट्यूड लोकांमध्ये आम्ही पाहिलेला आहे, इव्हन इन द मिड्स ऑफ क्रायसिस. आता ही फार मोठी क्रायसिस आहे. अशी आणखीन पण क्रायसिस आम्ही पाहिलेली आहेत. तर एका व्यक्तीची कंपनी होती, त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. तुम्हाला माहिती आहे शून्यातून विश्व हल्लीच्या जमान्यात निर्माण करणं किती कठीण आहे. आणि ते शून्यातून विश्व निर्माण केलेली ती कंपनी, त्याच्या डोळ्यासमोर त्याला आग लागत होती कंपनीला आणि तो बघत होता की माझं सगळं भस्म झालेलं आहे. तर इट वॉज अ क्रायसिस. आणि या क्रायसिस मध्ये त्याला आठवण आली आपल्या गुरुची, ज्यांनी त्याला मार्गदर्शन करून या पोस्ट पर्यंत पोहोचवलेलं होतं. तर त्या गुरुला त्यांनी फोन केला आणि सांगितलं की गुरुजी, मी उद्ध्वस्त झालेलो आहे, मी पूर्णपणे संपलेलो आहे, कारण माझं संपूर्ण आयुष्याची कमाई जी कंपनी ती जळून खाक झालेलं आहे, माझं सगळं संपलेलं आहे. तर गुरुने त्याला प्रश्न विचारला की अच्छा, तू मला सांग की तू स्वतःच्या डोळ्यांनी बघतो आग लागली आहे ते? तो म्हणाला हा, मी माझ्या डोळ्यांनी बघतोय की आग लागलेली आहे ती. अच्छा, दुसरं, मी जे बोलतोय तुला ऐकायला येत आहे? तो म्हणाला हा, मला ऐकायला येत आहे. तिसरं, की तू जो फोन आहे तो हातात पकडलेला आहे की कॉर्डलेस आहे, म्हणजे वायरलेस आहे? तो बोलला नाही, मी माझ्या हातामध्ये रिसिव्हर पकडलेला आहे. अच्छा ठीक आहे. तू स्वतःच्या पायावर उभा आहेस आता? तो हा, माझ्या दोन्ही पायावर मी उभा आहे. तर गुरु त्याला म्हणाला की ही कंपनी तयार होण्यापूर्वी जो मनुष्यत्व होता तो आजही तूच आहेस. ही कंपनी तू अगोदर बनवली होती, आता आहे, तुझं काहीही गेलेलं नाहीये. तू पुन्हा ही कंपनी तयार कर. आणि तो पुन्हा उभा राहिला आणि त्यांनी कंपनी तयार केली. तर सांगण्याचा उद्देश की क्रायसिस मध्ये सुद्धा आपण जर सकारात्मक वृत्ती ठेवली तर आपण क्रायसिस मध्ये सुद्धा समाधानी आणि बॅलन्स स्टेट ऑफ माइंड ठेवू शकतो. म्हणून कदाचित क्रायसिस हा शब्द जर आपण बघितला, क्रायसिस हा इंग्रजी शब्द आहे, पण ह्याला काही राष्ट्रांमध्ये क्रायसिसला एक सुंदर त्यांनी पर्यायी शब्द, क्रायसिसला त्यांनी डेंजरस अपॉर्च्युनिटी म्हटलेलं आहे. म्हणजे घातक आहे ती, पण अपॉर्च्युनिटी आहे ती.
घातक अपॉर्च्युनिटी आहे, ती घातक संधी आहे, पण संधीला तुम्ही लक्षात ठेवा. आणि आम्ही आयुष्यामध्ये बघितलेलं आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे की जेव्हाही अशी संधी येते त्या संधीला तुम्ही जिंकलात तर तुम्ही आयुष्यामध्ये तो तुमचा श्रेष्ठ अनुभव ठरतो. भरपूर वेळेला आपण थॉमस अल्वा एडिसनचं उदाहरण देतो. थॉमस अल्वा एडिसन त्याला शाळेतून काढलेला बहिरा होता तो, पण सगळ्यात जास्त पेटंट त्या व्यक्तीच्या नावावर आहेत. आणि तो सायंटिस्ट, सगळ्यात मोठा सायंटिस्ट आहे ज्यांनी लाईटचा आविष्कार केला, ज्याच्यामुळे आपण आज टीव्ही वगैरे साधनं वापरू शकतो. तर तो एकदा प्रयोग करताना त्याने आपले सगळे नोट्स त्या कागदावर लिहिलेले, ते सगळं त्याचा प्रयोग म्हणजे 2000 प्रयोग जे होते ते जळाले, त्याला आग लागली. तर लोकांना वाटलं आता हा वेडा होणार, एवढ्या महिन्यांचा याचं जे तप होतं ते सगळं भस्म झालं. तर लोकांनी त्याला विचारलं आता तू काय करणार. तो बोलला खूप चांगलं झालं आग लागली, मला आता कळलं की मी पुन्हा शून्याने सुरुवात करू शकतो. हे 2000 प्रयोग आहे, त्याच्याद्वारे बल्ब तयार होत नाही, म्हणजे आणखीन काहीतरी प्रयोग असला पाहिजे ज्याच्याद्वारे तयार होणार. हा दृष्टिकोन थॉमस अल्वा एडिसनचा होता. तर असे लोक आहेत, त्यांना तुम्ही कधी डिस्टर्ब करू शकत नाही. हे नेहमी विजयी असतात आणि आयुष्यामध्ये हे नेहमी पुढे येतात. त्यामुळे क्रायसिस जरी आपल्या जीवनामध्ये आला, किती बिकट क्रायसिस आला, तरी आपण हिम्मत न हारता आपण आपले मनाची अवस्था सकारात्मक आणि सुखी ठेवू शकतो. आणखीन एक उदाहरण मला जे मुंबईचं आठवत आहे. आमचे एक भाई आहेत जे टेलर आहेत. टेलर म्हणजे तुम्हाला माहिती आहे हात आणि पायावर काम करणारे. तर ती व्यक्ती रेल्वेने क्रॉसिंग करायची, तर रेल्वे क्रॉसिंग मध्ये त्या व्यक्तीचा हात तुटला. तर हात तुटला आणि घरी आलं तर त्याच्या मिसेसना फार टेन्शन आलं, आता आमचं कसं होणार. तर त्या व्यक्तीला विचारलं, त्याला काय तो एकदम बॅलन्स होता, तर त्याला विचारलं की तू असा कसा काय राहू शकतो, तुझा तर हात तुटला. बोलतो मी परमात्माचा पहिला विचार जेव्हा माझा हात तुटला, परमात्म्याला म्हणालो थँक्यू व्हेरी मच, मी जिवंत तरी आहे, मी दुसऱ्या हाताने काम करू शकतो. आणि सगळ्यात जास्त चांगला मला जो फायदा झाला तो हा की मुंबईमध्ये रेल्वे लोकलमध्ये ट्रॅव्हलिंगला गर्दी खूप असते, पण जेव्हापासून माझा हात तुटलाय मला हँडिकॅप कंपार्टमेंटमध्ये आरामशीर बसून जायला मिळतं, त्यामुळे माझा त्रास कमी झाला. बघा डिफिकल्ट परिस्थिती आहे, पण दृष्टिकोनामुळे ती व्यक्ती सुखी आहे. तर अशा भरपूर घटना आमच्या समोर आहेत ज्याच्यामध्ये आम्ही बघितलं की जर आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर त्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपण आपली सुखाची, आनंदाची किंवा खुशीची अवस्था मेंटेन करू शकतो. तर मागे जेव्हा आपण नकारात्मक भावनांबद्दल बोलत होतो, अशा वेळेला ह्या भावनांना काढण्यासाठी जिथे नैराश्य होतं, क्रोध होता, ह्या वेळेला तुम्ही आम्हाला राजयोगाबद्दल सांगितलं की राजयोग एक असं माध्यम आहे ज्याच्यातून आपण ह्या सर्व गोष्टींपासून दूर होऊ शकतो. तर खुशी जी आहे, हॅपीनेस जी आहे, ह्या सुखाला एकाच स्तरावर ठेवण्यासाठी किंवा ह्या सुखाला एकाच लेवलवर ठेवण्यासाठी राजयोगाचं काय मदत मिळू शकते किंवा राजयोगाचा ह्याच्यामध्ये काय रोल आहे? भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. परमेश्वरांनी आम्हाला शिकवलंय, परमात्मा परमपिता परमात्म्याने, की सब परिस्थिति में सुख दुख, मान अपमान, निंदा स्तुति, जय पराजय, सभी परिस्थिति में समान स्थिती रखनी चाहिए. लोक, मला असं वाटतं सध्या दुःखी होण्याचं कारण भरपूर असतील, पण ते स्विंग त्यांच्यामध्ये जास्त. एखादा चांगला प्रसंग एकदम अतिशय आनंदी होतात किंवा अतिशय दुःखी होतात. तर हे स्विंग न होता बॅलन्स स्टेट ऑफ माइंड असली पाहिजे. म्हणून आम्ही याला म्हणतो सुख आणि दुःख से परे अवस्था ही मेडिटेशनने येते. मेडिटेशन किंवा राजयोग ध्यानाद्वारे आम्ही बघितलंय की एक असा दृष्टिकोन आमचा तयार होतो की आम्ही सुख आणि दुःखाच्या परे जातो. कदाचित त्याला आनंद अवस्था म्हणते, म्हणून परमात्मा सुख आणि दुःखाच्या परे आहे. मग तो ह्या इफेक्टवर येत नाही, म्हणजे त्याच्यावर ह्या परिस्थितींचा प्रभाव पडत नाही. प्रभावमुक्तची अवस्था आहे. तो आमचा अनुभव आहे की जेवढा तुम्ही चांगले योगी असाल तेवढा तुम्ही ह्या परिस्थितीच्या आंदोलनाच्या बाहेर जाता, आणि ती अवस्था राजयोगाच्या अभ्यासाने येते. पण त्याच्यासाठी तुम्हाला नियमित राजयोगाचा अभ्यास करावा लागतो. राजयोगामध्ये आम्ही असं चिंतन करतो की हे पूर्ण सृष्टी चक्र एक फार मोठं विशाल नाटक आहे, आणि या नाटकामध्ये आपण सर्व श्रेष्ठ पाठधारी आहोत. आत्मा एक ऍक्टर आहे जे शरीराद्वारे कर्म करते, पण ती आत्मा साधारण नसून परमात्म्याची संतान आहे. तर 3 ए आम्ही लक्षात ठेवतो. ए फॉर आत्मा, दुसरा ए फॉर ऑलमाइटी अथॉरिटी, आणि तिसरा ए म्हणजे ऍक्टर. तर मी एक आत्मा आहे, या शरीराद्वारे ऍक्ट करत आहे, आणि ऑलमाइटी अथॉरिटी म्हणा सर्व शक्तिवान परमात्म्याची संतान आहे.
जेव्हा मला ही कॉन्शियसनेस दिवसभर असते, काम करताना देखील ह्या कॉन्शियसनेस मध्ये मी कर्म करतो, तेव्हा माझ्यासमोर किती परिस्थिती आल्या, बिकट परिस्थिती आल्या, तर मी परमात्म्याला बरोबर ठेवून त्या परिस्थितीचा सामना करतो आणि त्या परिस्थितीमध्ये संतुलित राहायचा प्रयत्न करतो. आणि हळूहळू अभ्यासाने आमचा असा अनुभव आहे की कितीही बिकट परिस्थिती जरी असली तरी आम्ही संतुलित राहू शकतो. असे भरपूर अनुभव आमच्या आयुष्यामध्ये आम्ही अनुभव घेतलेले आहेत. सगळ्यात डिफिकल्ट अनुभव ज्या वेळेला सुखी राहणे किंवा खुश राहणं डिफिकल्ट असतं म्हणजे घरातल्या एखाद्याचा मृत्यू होणे. कारण मृत्यू हा फार मोठा शॉक असतो. तर ह्या परिस्थितीमध्ये देखील आम्ही संतुलित राहण्याचा अनुभव भरपूर लोकांचा आहे जे राजयोगाचा अभ्यास करतात. का? कारण जेव्हा मृत्यू होतो तर मृत्यू म्हटलं की आपल्याला वाटतं काहीतरी एक व्यक्तीची आपल्या आयुष्यामध्ये होती, आयुष्यामध्ये एक हिस्सा होता, ती निघून गेलेली असते, त्यामुळे एक पोकळी निर्माण झालेली असते आणि परत आपल्याला चिंता असते की त्या व्यक्तीचं आता काय होणार, ती कुठे गेली असेल. पण जेव्हा मला ज्ञान मिळतं राजयोगाद्वारे की प्रत्येक आत्म्याचा वेगवेगळा पार्ट आहे, येणं आणि जाणं आपलं फिक्स आहे, आत्मा कधीही मरत नाही, फक्त ती कपडे बदलते. ज्याला आम्ही म्हणतो मृत्यूचं दुसरं नाव म्हणजे मृत्यू म्हणजे ड्रेस आणि ऍड्रेस या दोन गोष्टी बदलतात. ड्रेस बदलतात म्हणजे तुमचं शरीर बदलतं आणि ऍड्रेस तुमचं घर नवीन मिळतं, पण आत्मा अविनाशी आहे. तर जी आत्मा इथे होती आता दुसरीकडे गेलेली आहे. जेव्हा ही आत्मा आमच्या जीवनामध्ये आली तेव्हा आपण आनंद सेलिब्रेट केला, तर जाताना आपण दुःखी का व्हावं? हा जो दृष्टिकोन आहे हा आम्हाला राजयोगाद्वारे मिळाला, तर त्या मृत्यूच्या परिस्थितीमध्ये देखील आपण संतुलित मन ठेवू शकतो आणि त्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो आणि दुःख करायची आवश्यकता नाहीये. कारण जेव्हा आपण मृत्यू झाल्यावर जेवढं दुःख करू तर ते व्हायब्रेशन त्या व्यक्तीपर्यंत जातात. एक सुंदर गोष्ट मी ऐकली, मला फार टच केली ही गोष्ट, लोकांना पण ही आवडेल. एका व्यक्तीची एक छोटीशी कन्या होती. तिचा मृत्यू झाल्यावर तिच्या वडिलांना तो शॉक सहन नाही झाला, तर ते नेहमी रडत राहायचे. कारण छोटी कन्या होती ती, काही 5-6 वर्षाची असेल आणि फार सुंदर होती आणि गोड होती, अभ्यासामध्ये खूप हुशार होती. पण ती गेल्यापासून या वडिलांचं ते कशात लक्ष लागत नव्हतं आणि दिवसभर ते आई वडील रडत राहायचे आणि फार दुःखी झालेले. तर त्यांना एक दिवस असं स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये ते बघतात की सर्व फरिश्ते आहेत, देवदूत आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे मुलं आहेत आणि सगळे फरिश्ते अतिशय सुंदर आणि अतिशय प्रसन्न आहे आणि त्यांच्यामध्ये त्या फरिश्त्यांच्या हातामध्ये, सगळ्यांच्या हातामध्ये एक लाईट आहे, कॅन्डल आहे आणि ती कॅन्डल घेऊन ते फिरतायत. पण ह्यांच्यामध्ये यांची मुलगी पण आहे आणि सगळ्यांची लाईट पेटत आहे, फक्त ह्या मुलीची लाईट पेटत नाहीये. तर ते तिला विचारतात की का बाबा तुला काय झालं, तुझी लाईट का नाही पेटत आहे, सगळ्यांची पेटतात. तर बाबा आप बहुत अच्छे हैं, पापा बहुत अच्छे हैं, लेकिन आप केवल एक गलती कर रहे हैं. मेरे दोस्त मेरे को बहुत मदद करते, मेरी लाइट जलाने की कोशिश करते, लेकिन पापा जब भी आप रोते हो तो आपके आंसू से मेरी लाइट बुझ जाती है. तो पापा प्लीज आप रोना मत, क्योंकि आप जितना रोएंगे उतना मेरी ज्योति बुझ जाएगी. तर जेव्हा त्यांना हे कळतं की आपण हे व्हायब्रेशन पाठवत असतो ते सोलला कुठेतरी खेचत असतात. आता तिची पुढची यात्रा चालू झालेली आहे, पुन्हा त्याला आपण का बोलवायचं? आपल्या सर्वांची यात्रा वेगवेगळी आहे. तर जेव्हा मला ही समज मिळते की प्रत्येक व्यक्तीचा पार्ट वेगवेगळा आहे आणि तिचा पार्ट तिने प्ले करायचा, मला माझा पार्ट प्ले करायचा आहे, तर जेव्हा ते अकाउंट संपला वी हॅव टू क्लोज इट आणि आपले शुभ भावना त्याला द्यायला पाहिजे. हा समज आपल्याला राजयोगाद्वारे मिळाला, मग त्या बिकट परिस्थितीमध्ये देखील आपण संतुलित अवस्था ठेवू शकतो, असा आमचा अनुभव आहे. आणि भरपूर बीके भाई बहिणी जे रोज निरंतर राजयोगाचा अभ्यास करतात त्यांचा देखील अनुभव आहे. तर राजयोगामुळे तुम्ही कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये स्टेबल माइंड ठेवू शकता आणि कोणत्याही परिस्थितीला तुम्ही सामोरे जाऊ शकता. शेवटी आणखीन एक महत्त्वाचा अनुभव सांगतो. आपण सर्वांनी पाहिलं असेल की 11 सप्टेंबरचं अमेरिका टॉवरवर अटॅक झाला. तिथे आमचे ब्रह्माकुमार भाई बहिणी 60व्या माळ्यावर होते आणि जेव्हा तो अटॅक झाला सगळ्या लाईट्स ऑफ झाल्या, अंधेरा होता, लिफ्ट बंद झालेली. त्या अवस्थेमध्ये पॅनिक सगळीकडे होतं, पण आमचे जे भाई होते त्यांनी सर्वांना शांत केलं आणि त्या अवस्थेमध्ये एकमेकांचा हात पकडून सपोर्ट देत देत ते 64 माळे खाली उतरले
आणि तोपर्यंत बिल्डिंगला काही झालं नाही आणि हिम्मत धरून ते बिल्डिंगच्या बाहेर आले सगळ्यांना घेऊन आणि मग ती बिल्डिंग कोलॅप्स झाली. तुम्ही विचार करा, ही फार बिकट परिस्थिती आहे. पण त्या भाईला नंतर जेव्हा विचारलं की तुझ्याकडे हिम्मत कशी आली, तो म्हणाला एकच माझा विश्वास होता, तुम्ही स्वतःशी बोलत होतो की मी आत्मा आहे, मी अविनाशी आहे, माझं शरीर जरी आता सुटलं तरी मी मरणार नाही. आणि दुसरं की परमात्मा माझ्या बरोबर आहे, परमात्म्याचा हात माझ्या डोक्यावर आहे, त्यामुळे माझं अकल्याण कधी होणार नाही. हा फर्म विश्वास त्याला होता. आणि फार वर्षापासून तो ध्यानाचा अभ्यास करायचा आणि त्या वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये कामाला देखील होता. तर त्याने सांगितलं, मला असं नेहमी वाटायचं की परमपिता परमात्मा माझ्या बरोबर आहे आणि तो माझ्या बरोबर असल्यामुळे मला घाबरायचं काही कारण नाही. ईश्वर अपने साथ है तो डरने की क्या बात है. आणि निरंतर त्या स्मृतीमध्ये मी बाहेर आलो आणि मी स्वतःला नाही वाचलं पण सगळ्यांना पण धीर दिला आणि सगळ्यांना आम्ही बाहेर आलो आणि मग ती बिल्डिंग कोलॅप्स झाली. तर ही उदाहरणं मी का देतो की या परिस्थितीमध्ये देखील राजयोगाच्या अभ्यासाने आपण संतुलित मन ठेवू शकतो आणि सुख आणि दुःखाच्या आंदोलनामध्ये जाण्यापेक्षा आपण एक समान अवस्था किंवा त्याला समत्व भाव म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, ती अवस्था जास्त प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि या अवस्थेमुळे आपणच नाही पण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा वातावरणामध्ये देखील ते तरंग मिळतात, असा आमचा अनुभव आहे. तर मी पुन्हा सांगेन सगळ्यांनी की राजयोगाचा जरूर अभ्यास करा. 7 दिवसाचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण कोण आहोत, कुठून आले आहोत, आपल्या जीवनाचं लक्ष्य काय, परमात्मा कोण आहे, त्याच्याशी का संबंध जोडला पाहिजे, जोडण्याची विधी, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर निरंतर आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी राहू शकतो. डॉक्टर साहेब, खूपच सुंदर अशी तुम्ही माहिती आम्हाला दिली की ईश्वर अपने साथ है तो डरने की क्या बात है. तर हा जो ईश्वराचा प्रकाश आहे, ज्ञानाचा आहे, ध्यानाचा आहे, ह्या प्रकाशाने अशा जिथे आपण नकारात्मक गोष्टींपासून आपल्याला सावध करू शकतो, तिथेच सकारात्मक आपल्यामध्ये जे भावना आहेत त्या भावनांनाही आपण